नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर नागेश्वरने दत्तूचा खून केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दत्तूच्या अंत्यविधीचा कार्यक्रम दाखवलेला आहे. आता मोनू लहान असल्यामुळे गिरिजा आता अग्निडाग देण्यासाठी पुढे येते, तर रुद्रसुद्धा तिला परवानगी देतो. पण अग्निडाग देण्यापूर्वी ती मनाशीच निश्चय करते की ज्याने कोणी तिच्या बाबांचा खून केलाय त्याला ती शोधून काढणारच, आणि त्यानंतर ती आता अग्निडाग देते. तर पोलीस देखील आता या खुनाचा तपास करत असतात आणि त्यासाठी ते गिरिजाला भेटायला आलेले असतात. तर पोलीस गिरिजाला विचारत असतात की एवढ्या रात्रीच्या वेळेस तुमचे वडील एवढ्या आड साईडला काय करत होते, त्यांची बॉडी देखील खूप आड बाजूला सापडली. त्यावर गिरिजा सांगते की हो, त्यांनी खरं तर मला भेटायला बोलावलं होतं आणि मी तिकडेच निघालेले होते, पण मी तिथे मंदिराजवळ पोहोचले, पण तिथे मला ते काही दिसले नाहीत. आणि त्यानंतर मी त्यांचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकून मी त्या दिशेने गेले, तर पाहिलं तर मधल्या गल्लीमध्ये त्यांची बॉडी मला सापडली वगैरे. आता हे सगळं गिरिजा झालेलं पोलिसांना सांगत असते. तर तेवढ्यातच नागेश्वर पोलिसांना विचारतो की पोस्टमार्टममध्ये वगैरे तुम्हाला काही सापडलं का? त्यावर पोलीस सांगतात की नाही, पोस्टमार्टममध्ये काही वेगळं काही असं सापडलेलं नाही आहे. त्यावर आम्ही जर काही सापडलं तर तुम्हाला नक्कीच सांगू, आमचा तपास देखील सुरू आहे. त्यावर नागेश्वर सांगतो की हो, हा जो कोणी गुन्हेगार आहे तो सापडायलाच हवाय. काय आहे की ते आमचे व्याही होते वगैरे, तो आता पोलिसांनाच खोटं खोटं सगळं असं सांगत असतो. तर पोलीस गिरिजाला प्रश्न विचारत असतात की पण मला एक कळत नाही आहे, एवढ्या रात्री त्यांनी तुम्हाला असं भेटायला का बोलावून घेतलं, आणि मुळातच तुम्ही एवढ्या रात्री तुमचं नवीन लग्न झालेलं असताना तिकडं गेलातच कसं काय? तर तेवढ्यातच गिरिजा सांगते की मला तसा फोन आला होता बाबांचा, त्यांना मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, त्यांनीच फोन करून मला बोलावून घेतलं होतं. आता एवढ्या आड बाजूला भेटायला त्यांनी का बोलावलं ते तर मलाही माहीत नाही, पण मी तिथे मंदिराजवळ पोहोचले आणि ते तिथे नव्हते. त्यानंतर मी त्यांचा इकडे तिकडे शोध घेत होते, तर एका बाजूने मला आवाज ऐकू आला आणि मी त्या आवाजाच्या दिशेने धावले आणि पाहते तर काय की बाबांचा खून झालेला होता. मला बाबा तिथे सापडले वगैरे, ते आता सगळं काही पोलिसांना सांगत असते. पण पोलीसही खरं तर चक्रावून जातात. आता गिरिजाला रडू कोसळतं, त्यामुळे वासंती लगेचच तिला सावरायला येते. तर पोलीस देखील सांगतात की ठीक आहे, आम्हाला अजून काही तुमची मदत लागली तर आम्ही नक्कीच सांगू, आणि तिथून निघून जातात. तर आता मोनू गिरिजाला विचारत असतो की तायडे, आधी आई गेली, नंतर बा देखील गेला, आता मी एकटा त्या घरामध्ये कसा राहणार मी एकटा त्या घरामध्ये वगैरे. आणि तेवढ्यातच रुद्र त्या मोनूचं सगळं काही सामान घेऊन तिथे येतो व बोलतो की एकट्याला राहायची गरज नाही आहे, आणि मोनूकडे येऊन बोलतो की हो, बरोबर ऐकलंस तू. तेवढ्यात गिरिजा विचारते की म्हणजे? तेव्हा रुद्र सांगतो की मोनू देखील आपल्यासोबत इथेच राहील, व मोनूला सांगतो की मोनू, तू देखील तुझ्या ताईसोबत या घरामध्येच राहणार आहेस. मी तुझं शाळेची बॅग, वह्या, पुस्तकं, कपडे वगैरे सगळं काही घेऊन आलोय. त्यावर गिरिजा विचारते की तुम्ही केव्हा गेला होतात घरी? रुद्र सांगतो की मी आत्ताच घरी जाऊन आलोय. तेवढ्यातच नागेश्वर रुद्रला बोलतो की चिरंजीव, हे बाकी तुम्ही एकदम छान केलं, अगदी आमच्या मनातलंच केलं तुम्ही, आम्ही देखील तुम्हाला हेच सांगणार होतो. तर आता ही सावी देखील अजून तिथेच असते. आता ही सावी उर्वशीला बोलते की मावशी, म्हणजे हा बोकास देखील आता इथेच राहणार आहे का? आणि त्या दोघीही आता उर्वशी आणि सावी उर्वशीच्या खोलीमध्ये येऊन बोलत असतात. तर सावी बोलते की तो बोका देखील आता इथेच राहणार आहे का? इथे तुळजापूरमध्ये काही आश्रम वगैरे काही कमी होते का? या रुद्रला काही कळत नाही का त्याला एखाद्या आश्रमामध्ये वगैरे राहायला पाठवायचं, तर तो देखील त्याला इथे घेऊन आला आहे राहायला. पण मला एक कळत नाही आहे, या दत्तूचा खून कोणी केला असेल? त्यावर उर्वशी सांगते, अगं एक नंबरचा बेवडा होता तो, कोणाकडून उधारी वगैरे काही घेतली असेल आणि झाला असेल थोडीफार बाचाबाची आणि झाला खून. आता खून झाला हे ऐकल्यावर खरं तर
तिथे प्रभास हे सगळं काही ऐकत असतो आणि दत्तूचा खून झाला म्हटल्यानंतर तो देखील खूप गोंधळून जातो आणि विचार करतो की दत्तूला कोणी मारलं असेल. आता नक्कीच नागेश्वरला सगळं काही समजलं असणार. दत्तूने कदाचित ते कॉन्ट्रॅक्ट पाहिलं असणार आणि हे सगळं नागेश्वरच्या लक्षात आलेलं असणार आणि म्हणूनच नागेश्वरने दत्तूला त्याच्या मार्गातून बाजूला केलेलं असणार. तेवढ्याच सावी बोलते की असू दे, पण आपल्याला मात्र त्यांना लवकरात लवकर इथून घालवायला हवंय. तर उर्वशी बोलते हो, त्याला आता लायकीत कसं राहायचं ना ते शिकवावं लागेल. तेवढ्यातच सावी बोलते हो, पण सगळ्यांची नजर आता आपल्यावर आहे. आपल्याला जे काही करायचं आहे ना खूप सावधगिरीने करावं लागेल. तर मोनू इकडे खूप दुखावला गेलेला असतो. तो गिरिजाच्या मांडीवर झोपलेला असतो आणि गिरिजाला विचारत असतो की आता आपल्याला कोण आहे. आधी आई पण गेली आणि आता बा पण गेला. तेव्हा गिरिजा म्हणते की असं बोलू नकोस, धीर सोडायचा नाही. मी आहे ना तुझ्यासाठी. आता इथून पुढे आपण दोघंच आहोत एकमेकांसाठी. आणि तेवढ्यातच रुद्र तिथे येतो. मोनूच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्याला सांगतो की मोनू, असा धीर सोडायचा नाही अजिबात. मी आहे इथे. तुला काहीही लागलं तर आम्हाला सांग आणि तुझ्या बाबांच्या खुन्याला आपण नक्कीच शोधणार आहोत. तर इकडे नागेश्वर आणि सुभानराव बोलत असतात. तर नागेश्वर सुभानरावला सांगत असतो की गोंधळाच्या दिवशी जेव्हा दत्तू आमच्या खोलीतून बाहेर पडला तेव्हाच मला त्याच्यावर संशय आला आणि तेव्हापासूनच आमच्या कपाटातून ते कॉन्ट्रॅक्ट गायब आहे. कदाचित ते त्यानेच घेतलं असेल. नाही, आम्हाला आधी असं वाटलं की कदाचित ते दिदींनी घेतलं असेल खात्री करून घेण्यासाठी, पाहण्यासाठी वगैरे, पण ते दिदींनी घेतलेलं नाही आहे. तुम्हाला काही हॉस्पिटलमध्ये वगैरे काही सापडलं का? त्यावर सुभानराव म्हणतो की नाही, मी पोलिसांशीही बोललो आणि दवाखान्यामध्ये पण चौकशी केली मी, पण ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे किंवा दुसरं काहीच सापडलं नाही. हां, थोडीफार चिल्लर सापडली त्याच्याजवळ, पण बाकी मात्र दुसरं काहीच नव्हतं. त्यावर नागेश्वर बोलतो की एवढ्या रात्री त्याने गिरिजाला त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं तिकडे, पण तिथे गिरिजा पोहोचण्याआधी आणि त्याने गिरिजाला काही सांगण्याआधीच आपण त्याचा काटा काढला. नक्की काय सांगायचं होतं त्याला गिरिजाला, नक्की त्याला काय माहीत झालं होतं. आणि त्यावर सुभानराव बोलतो की हो, मी पोलिसांना सांगू का हे सगळं तपास करायला, त्या गिरिजाला दमात घ्यायला? त्यावर नागेश्वर सांगतो की नाही, उलट पोलिसांना तपास थांबवायला सांगा. त्यांना सांगा की काही वाटमारीची वगैरे केस दाखवा आणि ही फाईल बंद करा म्हणून. बाकी गिरिजाला आम्ही सांभाळतो, तिला काय सांगायचं ना ते आम्ही पाहतो. आता ते विचार करत असतात की ते कॉन्ट्रॅक्ट तर दत्तूकडेही सापडलं नाही, मग कॉन्ट्रॅक्ट कुठे गेलं? आणि तेवढ्यातच सुभानराव विचारतो की साहेब, ताईसाहेबांनी तर नसेल ना घेतलं? त्यावर नागेश्वर बोलतो की नाही, त्या असं करणार नाहीत. पण माहीत आहे त्यांच्या तोंडावर ताबा राहत नाही म्हणून, पण त्या असं काही करतील असं आम्हाला तरी वाटत नाही. आता हे कॉन्ट्रॅक्ट कुठं गेलं ते शोधावंच लागेल. तर रुद्र इकडे गिरिजाला विचारत असतो की पण मला एक कळत नाही आहे, तुम्ही एवढ्या रात्रीचं घरात कोणालाही न सांगता एकट्यात तुमच्या बाबांना भेटायला का गेला होतात? त्यावर गिरिजा सांगते की मलाही माहीत नाही, बाबांचा फोन आला होता की त्यांना मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, म्हणून मीही घाईघाईने तिकडे जायला निघाले आणि मंदिराजवळ गेल्यानंतर मला ते दिसले नाहीत, पण एक आवाज आला म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने गेले, तर पाहते तर काय मधल्या गल्लीमध्ये बाबांचं बॉडी पडली होती. तर दुसऱ्या दिवशी दत्तूची शोकसभा भरलेली असते. लोक येऊन नमस्कार करून जात असतात. तर मोनू मात्र खूप दुखावला गेलेला असतो आणि रुद्र त्याला धीर देत असतो. तर तेवढ्यातच तिथे नागेश्वर येतो आणि नागेश्वर रुद्रला बोलतो की चिरंजीव, मोनू बाळ पहा, रडून रडून त्याचा चेहरा कसा झालाय. तुम्ही एक काम करा, त्याला थोडं बाहेर मोकळ्या हवेला वगैरे फिरवून आणा. आणि त्यानंतर रुद्र देखील मोनूला बाहेर फिरवून आणण्यासाठी बाहेर घेऊन जातो. तर नागेश्वर तिथे उभ्या असलेल्या वासंतीला देखील इशाऱ्यानेच तिथून निघून जाण्यासाठी समजावतो. तर वासंती देखील त्यानंतर तिथून निघून जाते. आता नागेश्वर मात्र दत्तूच्या फोटोजवळ येतो, त्याला नमस्कार करण्याचं नाटक करतो आणि गिरिजाला सांगतो की आम्ही पोलिसांकडे जाऊन आलो आहोत आत्ताच. त्यावर गिरिजा विचारते की काय झालं, काय म्हणाले पोलीस? आता नागेश्वर सांगतो की त्यांना जास्त काही सापडलं नाही तपासामध्ये,
पण त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित हे वाटमारीचं प्रकरण असेल, म्हणजे ते रस्त्याने वगैरे जात असतील, कोणी चोर गुंड वगैरे असतील, त्यांनी यांना घेरलं असेल आणि काही बाचाबाची वगैरे झाली असेल आणि मग त्यानंतर मग यांचा खून झाला, असं काही झालं असेल. गिरिजाला मात्र हे असं काही पटत नाही आणि नागेश्वर पुढे विचारतो, पण सुनबाई मला एक कळत नाही, एवढ्या रात्रीचं फोन करून दत्तूने तुम्हाला मंदिराजवळ भेटायला का बोलावलं होतं? काय सांगायचं होतं नक्की दत्तूला तुम्हाला? आता मात्र गिरिजा खूप चक्रावून जाते व ती बोलते की मंदिराजवळ, पण बाबांनी मला फोन करून आम्ही मंदिराजवळ भेटणार आहोत हे तर फक्त मला एकटीलाच माहीत होतं, मग हे तुम्हाला कसं माहीत? त्यावर नागेश्वर बोलतो की अहो असं काय करताय, तुम्हीच तर सांगितलं ना आम्हाला की दत्तूने तुम्हाला फोन करून मंदिराजवळ बोलवलं होतं भेटायला, तुम्ही मंदिराजवळ भेटणार होते म्हणून. त्यावर गिरिजा बोलते की नाही, मी तर असं कोणालाच सांगितलं नाही, ही गोष्ट तर फक्त आम्हाला दोघांनाच माहीत होती. त्यावर नागेश्वर बोलतो की होतं कधी असं, तुम्ही काय करणार, शेवटी तुमचे वडील गेलेत, खूप दुःखी झाला आहात तुम्ही, कदाचित या दुःखामध्ये तुम्ही विसरला असाल, पण तुम्हीच मला हे सांगितलं होतं, तुम्ही पोलिसांना देखील हेच तर सांगितलं. आता मात्र गिरिजा खूप गोंधळून जाते, कारण तिला स्पष्ट आठवत असतं की तिने याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं की दत्तू आणि ती मंदिराजवळ भेटणार होते. तिने फक्त फोन केल्याचं आणि फोन आल्याचं एवढंच काय ते पोलिसांना देखील सांगितलं होतं आणि ती मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तिला आवाज आला आणि ती त्या दिशेने गेली. पण आधीपासूनच त्यांचं मंदिराजवळ भेटायचं ठरलं होतं, हे मात्र तिने कोणाला देखील सांगितलेलं नव्हतं. आणि आता नागेश्वर मात्र हेच बोलतोय म्हटल्यानंतर ती खूप चक्रावून जाते आणि खरं तर तिला आता नागेश्वरवरच संशय यायला लागतो. तर नागेश्वर तिच्या डोक्यावर हात ठेवतो व बोलतो की काळजी घ्या तुम्ही, बाकी पोलिसांचा तपास वगैरे आम्ही सर्व काही पाहून घेऊ, आणि तिथून निघून जातो. आता गिरिजा मात्र विचार करत असते की ही गोष्ट याला कशी कळाली, बाबांच्या खुनामागे नागेश्वरचा तर हात नसेल ना, आणि तसं जर असेल तर मला लवकरात लवकर या गोष्टीचा उलगडा करायला हवाय, मला लवकरात लवकर या खुन्याचा शोध घ्यायला हवाय, यासाठी निश्चय करते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण आता जेवायला बसलेले असताना गिरिजाने आता पुरणपोळी बनवलेली असते आणि तिच्या सासऱ्यांना म्हणजेच नागेश्वरला ती पुरणपोळी वाढते आणि त्या पुरणपोळीमध्ये तिने एक चिठ्ठी देखील दिलेली असते त्याच्यासाठी, व ती चिठ्ठी देताना बोलते की ही पुरणपोळी खास माझ्या सासऱ्यांसाठी मी बनवली आहे. आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, नागेश्वर साहेब, तुमच्याशी मला माझ्या बाबांच्या खुनाबद्दल बोलायचं आहे, आपण पहिल्यांदा जिथे भेटलो होतो ना तिथे भेटायला या. तर आता लगेच ती चिठ्ठी मिळाल्यानंतर नागेश्वर देखील गिरिजा त्याला पहिल्यांदा जिथे भेटली होती त्या ठिकाणी तो तिला भेटायला जातो आणि पाहतो तर काय, तिथे त्या गिरिजाने खून, धोका, विश्वासघात असे बरेचसे पोस्टर वगैरे लावून ठेवलेले असतात. आता हे पाहिल्यानंतर तर नागेश्वर पहिल्यांदा घाबरून जातो आणि त्यानंतर गिरिजा त्याच्या समोर येते. आता गिरिजाच्या हातामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट असतं आणि गिरिजा नागेश्वरला जाब विचारते की हेच आहे ते कॉन्ट्रॅक्ट, मला बाबांकडे सापडलं आणि हेच काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी बाबांनी इतक्या रात्री मला तिथे मंदिरामध्ये बोलावलं होतं. आधी धोका दिलात, विश्वासघात केलात आणि त्यानंतर हे सगळं उघड झाल्यानंतर तुम्ही बाबांचा खून केलात, खुनी आहात तुम्ही. मला तुमचं सगळं काही सत्य समजलं आहे. आता सत्य समोर आलं आहे गिरिजाच्या म्हटल्यानंतर नागेश्वर मात्र घाबरून गेलेला असतो. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका.